अशा पद्धतीची घटना घडली आहे की मुंबईच्या महापौर पाहणी करत होत्या, पाहणी दौरा होता त्यांचा आणि त्यांच्या समोरच एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडलाय. आपण कसं पाहता या घटनेकडे? प्रतिक्रिया काय आपली? मी दोन प्रकारे पाहते. एकतर महापौर थोडक्यात वाचल्या असं म्हणायला हवं. थोड्या जी 5 पावलं त्या पुढे गेल्या तर त्यात पडल्या असत्या. जी आणि हे मुंबईसाठी भूषणवाह नाही. हा मुंबईकरांचा अपमान आहे, महापौरांचा अपमान आहे. जी महापौरांना नको त्या कामात गुंतवून ठेवायचं. खरं म्हणजे मी कोणाची पाठराखण नक्कीच नाही करत. हम्म महापौरांना QR कोड मध्ये गुंतवा, महापौरांना रोहिंग्यांमध्ये गुंतवा आणि मग कामं कोणी करा? अमित साटम, किरीट सोमय्या. म्हणजे काय प्रतिमा, काय नेता आहे मुंबई समोर? आज 70 एक वर्ष असेल त्या व्यक्तीचं बिचाऱ्याचं. जी दानकन खड्ड्यात पडला. शासन काय करतंय? प्रशासन आमचं. हा प्रशासनाला काय जाब विचारणार आहात की नाही? आम्ही आता मी थोड्या बघते वेळापूर्वी महापौरांशी पण बोललो या सगळ्या संदर्भामध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी साचतंय, घटना घडतायत, पहिलाच पाऊस आहे आणि मुंबईची एकूण भौगोलिक स्थिती जी आहे त्या पद्धतीनं अशा पद्धतीच्या घटना घडतील. उपाय आम्ही करतो आहोत. काही ठिकाणी पाणी साचलं पण त्याचा निचरा सुद्धा झाला असं त्यांनी म्हटलं. ऐका ना, गेल्या 25 वर्षाचा जेव्हा आम्हाला विचारताय भ्रष्टाचार केला, गाड काढले, हे एक जी तर ते 25 वर्षात आमच्याच बरोबर होते. एक तर ना त्यांनी आता ना एक भूमिका स्पष्ट करावी की बाबा आम्ही 20-25 वर्षात जे यांच्याबरोबर राहिलो पक्षाबरोबर, तेव्हा आम्ही कुंभकर्णाच्या रोलमध्ये होतो. आता तो कुंभकर्ण उठलाय असं तरी म्हणावं. आणि जी ज्या पद्धतीने 4 वर्ष आणि हे आता जे काय चाललंय त्यातल्या गोंधळाचं काही सांगतच नाही मुंबईकरांना. आणि ज्याप्रमाणे आम्ही कारवाई करू, आम्ही करू, हे करू, सगळं तसंच असतं. आत्ताच्या आता ऑन दी स्पॉट जी तुमच्या समोर एक व्यक्ती पडलीये, तो ऑन दी स्पॉट तिथल्या असलेल्या अधिकाऱ्यावर काय होणार आहे की नाही कारवाई, की परत तो अधिकारी जाऊन अध्यक्षांना भेटेल कोणाला आणि मग तुमच्या दबा येऊन तसंच थांबणार आहे का? जी त्यामुळे मुंबई इथे ब्लेम गेम आम्ही नाही करत आहे. आम्ही तर तेव्हाही सांगितलं होतं, मुंबई ही बशीसारखी आहे, ज्याला स्वास्थ्य म्हणतात. 7 बेटांची आहे, जिथे आपण उपाययोजना केल्या आहेत त्या चांगल्या झाल्या. तिथे नवीन नवीन स्पॉट झाले, तिथे करायला पाहिजे. तेव्हा आमच्यावर नावं ठेवत होते पारदर्शक, आम्ही पहारेकरी, एवढंच ह्याच शब्दाला धरून बसला. जी धन्यवाद किशोरीताई, तुम्ही आमच्याशी बोललात. आपलं सविस्तर मत